त्यांच्या साखरपुड्याला सध्या शरद पवार आणि अजित पवार यासह पवार कुटुंबीय इथे दाखल झालेले आहेत। खासदार सुप्रिया सुळे सुद्धा आलेले आहेत। तर युगेंद्र पवार यांचा आज साखरपुडा आहे आणि त्याच निमित्त संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकदा या ठिकाणी एकत्र पाहायला मिळत आहे। सध्या शरद पवार सुद्धा या कार्यक्रमासाठी दाखल झालेले आहेत आणि यासोबतच सुप्रिया सुळे, अजित पवार आणि सगळेच कुटुंबीय पवार परिवारातले इथे पाहायला मिळतात। श्रीनिवास पवार सुद्धा आपल्याला दिसत आहेत आणि आता शरद पवार इथे दाखल झालेले आहेत। प्रतापराव पवार आहेत। युगेंद्र पवार यांच्या साखरपुड्यासाठी पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि या सोहळ्यानिमित्त काही राजकीय चर्चा इथे होते का ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान वेळोवेळी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शरद पवार आणि अजित पवार खरं तर एकत्र येत असतात। मात्र आता कौटुंबिक सोहळ्यानिमित्त पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार इथे एकत्र पाहायला मिळतात। तर सुप्रिया सुळे सुद्धा इथे आहेत। मागच्या काही कार्यक्रमांच्या वेळी खरं तर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी बोलणं टाळलेलं होतं। मात्र या कार्यक्रमामध्ये आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकमेकांशी संवाद साधतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यासोबतच इथे शरद पवार सुद्धा आहेत। शरद पवार वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या वेळी अजित पवार यांच्यासोबत दिसलेले आहेत आणि आता सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार यासह अजित पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब इथे एकत्र आलेलं आपण पाहतोय। युगेंद्र पवार यांचा साखरपुडा आज होतोय आणि त्याच निमित्त पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत। तर युगेंद्र पवार यांनी अजित पवारांविरोधात खरं तर निवडणूक लढवलेली होती। विधानसभेची निवडणूक त्यांनी लढवलेली होती। त्यामुळे काका पुतणे खरं तर समोरासमोर आलेले होते। मात्र आमचं कौटुंबिक जे वाद आहेत ते कधीही नव्हते। आमचे राजकीय वाद असतील मात्र कौटुंबिक वाद कधीही नाही, हे वारंवार पवार कुटुंबानं दाखवून दिलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। पवार कुटुंबीय एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी साखरपुड्याच्या या कार्यक्रमासाठी एकत्र आल्याचं आपण पाहतोय। तर श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यासह इतर काही पवार कुटुंबीय इथे एकत्र आल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे सुद्धा इथे आता दाखल झालेले आहेत। या सोहळ्याला काहीच वेळामध्ये सुरुवात होणार आहे। मात्र आता अजित पवार हे सुद्धा इथे दाखल झाल्याचं आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वी जय पवार यांचा सुद्धा साखरपुडा पार पडला आणि आता युगेंद्र पवार यांचा साखरपुडा इथे संपन्न